नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आज मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमचे आजार, कुठलंही दुःख, जो उपाय सांगणार आहे त्याने तुम्हाला आरोग्याचे सगळे प्रश्न सुटणार आहे. आरोग्याचा कुठलाही त्रास असो, आरोग्याचे प्रश्न असेल, उपाय केल्याने तुम्हाला भरपूर लाभ मिळेल. हा उपाय तुम्ही एकदम व्यवस्थित समजून घ्या. मला पण आजारांचा उपाय सापडत नाहीये का? त्रास होतो आहे का? आरोग्याच्या प्रश्नांचा त्रास असेल, कुठल्या तरी आजारांना तुम्हाला खूप त्रास देत असेल, सतत कुठला ना कुठला आजार पाठीशी लागलेला असेल, तर तुम्ही हा साधा आणि सोपा उपाय करा. याचे खूप लाभ आहे. उपाय जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि उपाय चालू करायच्या आधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. या उपायाने तुम्हाला नक्की आजारांपासून सुटका मिळेल आणि तुमचे आजारीही बरे होतील. कोणताही आणि कशाही प्रकारचा आजार असू द्या, वेदना असू द्या, कोणत्याही प्रकारचे तुम्हाला आजारांचे दुःख असू द्या, जर तुम्ही हा उपाय स्वतः करू शकल्या तर स्वतः करा. जर तुम्ही स्वतः नाही करू शकत तर तुमच्या घरातले कोणीही हा उपाय तुमच्यासाठी करू शकतात. जर तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असन आणि तिला हॉस्पिटलमध्ये काही प्रतिसाद मिळत नसन, गोळ्या औषधांना फरक पडत नसन, तर तुम्ही हा नक्की उपाय करा. तुम्हाला स्वतः करता नाही आला तर घरातले कोणीही हा उपाय त्यांच्या नावाने करू शकतात. तर उपाय चला जाणून घ्या काय उपाय आहे तो. उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर, मंदिरात किंवा आपल्या घरातल्या देवघरातल्या पिंडीवर सुद्धा हा उपाय करू शकतात. तुम्ही जर मंदिरात जाऊन करू शकला तरी चालेल. तुम्ही जर मंदिरात नाही जाऊ शकत असला तर आपल्या देवघरातल्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा हा अभिषेक करू शकतात. अभिषेक तुम्हाला उसाच्या रसाचा करायचा आहे. उसाच्या रसाचा अभिषेक करताना शिवलिंगाला महामृत्युंजय मंत्र जप करीत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. महामृत्युंजय मंत्र जर तुम्हाला अगदीच काही येत नसेल तर ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. महामृत्युंजय मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अगदी काहीही न करता ओम नमः शिवाय म्हणून सुद्धा हा अभिषेक केला तरी चालेल. हा अभिषेक तुम्ही मंदिरात करा अथवा आपल्या देवघरातल्या महादेवाच्या पिंडीवर केला तरीही चालेल. तुम्हाला नक्की फळ मिळेल आणि तुमच्या आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. याचा अनुभव खूप जणांनी घेतलेला आहे आणि याचा खूप प्रभावी उपाय आहे. आज श्रावणी सोमवार चौथा 18 ऑगस्ट. जर तुम्ही हा उपाय आजपासूनही चालू केला तर याचे फळ जास्त मिळेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघितला कोणत्याही सोमवारी सुरू करू शकतात किंवा संकल्प घेऊन 11 सोमवारी, 21 सोमवारी या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही संकल्प करून करा, नसेल जमेल तर तुम्ही कोणत्याही सोमवारी हा उपाय करा. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने आपले सगळे आजार बरे होतात. आपल्याला दुःखांपासून, त्रासांपासून मुक्ती मिळते. तुमच्या आजारांना लवकरात लवकर फरक पडो ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.